नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं कल्पतरू अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा घटक, ते म्हणजे 1857चं स्वातंत्र्य संग्राम। जर आपल्याला NMSचा रिझल्ट हवा असेल तर नक्कीच तुम्ही कल्पतरूचे व्हिडिओ पहा। ओके, तर वेळ न दवडता आपण 1857च्या उठावामधील पहिला क्वेश्चन पाहू। ओके, पहिला क्वेश्चन पहा। रिकामी जागा यांनी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केले। ओके, कोणी बंड केले याचं उत्तर आहे उमाजी नाईक। उमाजी नाईक हे स्वतः रामोशी या समाजातील होते। त्यांनी त्या समाजातील जे काही शेतकरी वर्ग होता, जे काही नवतरुण होते, यांना संघटित केले आणि त्यांना इंग्रजाविरुद्ध बंड करायला लावलं। ओके, कारण त्यावेळेस इंग्रज अधिकारी हे जास्त कर लावत आणि याच चिडलेल्या समाजाने, रामोशी समाजाने, या समाजाने इंग्रजाविरुद्ध बंड केलं। ओके, जे उमाजी नाईक होते हे इंग्रजाच्या छावणीवर छापे पाडत आणि त्यातून मिळणारा जो पैसा असेल तो गरीब शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी ते वापर करत असे। जर उमाजी नाईकाबद्दल अजून जर काही आपल्याला माहीत असेल तर यांना महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हटलं जातं। महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य सेनानी किंवा स्वातंत्र्य सैनिक। ओके, तर हे लक्षात ठेवा, स्वातंत्र्य सेनानी। तर महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य सेनानी कोण होते तर उमाजी नाईक। ओके, यांनी कोणाला संघटित केलं होतं? रामोशी बांधवांना, आणि स्वतःही ते रामोशी या समाजातील होते। ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पहा। नेक्स्ट क्वेश्चन पहा दुसरा। रिकामी जागा मधील संथाळांनी इंग्रज राजवटी विरोधात सशस्त्र उठाव केला। शस्त्र असतात जो, ओके, त्याला सशस्त्र उठाव म्हणतात। तर कोणत्या राज्यामध्ये? बिहार या राज्यामध्ये। इंग्रजांच्या जाचक कराला कंटाळून, ओके, त्यांचं जे काही धोरण होतं याला कंटाळून बिहारमधल्या संथाळांनी इंग्रजी राजवटीविरोधात सशस्त्र उठाव केला। ओके, संथाळ जर म्हटलं तर संथाळ कुठले येतात? बिहारमधले। ओके, लक्षात ठेवा, कोणत्या? बिहारमधल्या संथाळांनी इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव केला। त्यामागील कारण काय? इंग्रजांनी लावलेला जाचक कर। ओके, इंग्रजाची दडपशाही आणि दडपशाही, हुकुमशाही दूर करण्यासाठी बिहारमधला संथाळ समाज एकत्र आला आणि इंग्रजाविरुद्ध ठामपणे उभा राहिला आणि सशस्त्र लढा दिला। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा। तिसरा क्वेश्चन पहा। पाईकांच्या उठावाचे नेतृत्व करणारे, इथं नाव विचारलं आपल्याला, तर पाईकाच्या उठावाचं नेतृत्व कोण केलेलं आहे? बक्षी जगनबंधू विद्यासागर। ओके, पाईकांच्या उठावाचं नेतृत्व कोण केलेलं आहे? बक्षी जगनबंधू विद्यासागर। लक्षात ठेवा, पाईक म्हणजे काय? हे पाईक जे होते, ओके, जे काही बिहार प्रांतामधला जो काही राज्य होते त्या राज्याची सेवा करायची। ओके, त्या राजांनी यांना काही जमिनी दिल्या होत्या। कोणाला? या पाईकांना काही जमिनी दिल्या होत्या आणि त्या जमिनी कसत आणि जेव्हा केव्हा राजाच्या याच्यावर संकट येईल तेव्हा हे सैनिक राजासाठी युद्ध लढत। परंतु 1803 मध्ये हा प्रांत इंग्रजांनी जिंकून घेतला। ओके, 1803 मध्ये हा प्रांत इंग्रजांनी जिंकून घेतला आणि त्यामुळे जे राजांनी त्यांना जमिनी दिल्या होत्या या जमिनी इंग्रजांनी हस्तगत केल्या। त्यामुळे जो पाईक आहे हा पाईक समाज चिडला गेला आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव केला। ओके, आणि त्याचं नेतृत्व जर कोणी केलं आपल्याला म्हटलं तर बक्षी जगनबंधू विद्यासागर, हे नाव लक्षात ठेवा। ओके, पाईकांच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? बक्षी जगनबंधू विद्यासागर। नेक्स्ट क्वेश्चन पहा। रामोशी बांधवांना संघटित करून बंड घडून आणणाऱ्या उमाजी नाईक यांना मध्ये फाशी देण्यात आली। ओके, उमाजी नाईक यांनी आपण पाहिलं रामोशी बांधवांना संघटित केलं होतं आणि या संघटनेतूनच त्यांनी इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता, सशस्त्र लढा। पण त्यानंतर इंग्रजांनी उमाजी नाईकांना पकडलं। ओके, त्यांच्या जे का जवळच्या व्यक्तींनी धोका दिला आणि त्यामुळं उमाजी नाईक हे पकडले गेले आणि उमाजी नाईकाला पकडल्यानंतर त्यांना इंग्रजांनी 1832 ओके या साली पुणे येथे फाशी दिली। पुणे या ठिकाणी त्यांना फाशी दिली। ओके, जे पहिले स्वातंत्र्य सेनानी म्हणू आपण, कोण? उमाजी नाईक, जे महाराष्ट्रातले पहिले स्वातंत्र्य सेनानी होते। यांना इंग्रजांनी कोणत्या वर्षी फाशी दिली असा प्रश्न विचारला जातो, तर 1832 या वर्षी। ओके, साल लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे। आणि कुठं दिली होती? पुणे येथे। यांनी कोणत्या बांधवाला संघटित केलं होतं? रामोशी बांधवांना इंग्रजाविरोधात। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा। पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा म्हणलेला आहे। चुकीची जोडी निवडता येते असा प्रश्न विचारला जाते। कोलामांचा उठाव कुठं झाला होता? कोलामांचा उठाव छोटा नागपूर। ओके, आता याला आपण काय म्हणू? बिहारमधला जो वेगळा प्रांत निघाला आहे त्याला तो छोटा नागपूर होता। बिहारमधलाच एक प्रांत होता। ओके, झारखंडमध्ये आता हा छोटा नागपूर गेलेला। ओके, आता हे झारखंडमध्ये येते छोटा नागपूर।
एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा. ओके, झारखंडमध्ये येते. तर ही जोडी बरोबर आहे. गोंडांचा उठाव गुजरातमध्ये नाही. गोंड हे कुठे होते? मध्य प्रदेश. गोंड हे गुजरातमध्ये नाही. गोंड हे कुठे येतात? मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशचा काही भाग. ओके, याच्यामध्ये कर्नाटकचा काही भाग दक्षिणेकडला, याच्यामध्ये तेलंगणामधला काही भाग, तेलंगणा. ओके, आणि गोंड हे तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये येतात. कुठे कुठे? चंद्रपूर. ओके, नागपूर. ओके, नागपूर. ओके, त्यानंतर वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि काय? अमरावती. या भागामध्ये तुम्हाला आदिवासी समाजात एक गोंड जात येते आणि या गोंडाचा उठाव इथे जोडी दिलेला आहे गुजरातमध्ये. तर गोंडाचे उठाव कुठं कुठं झालेले होते? गोंड ही आदिवासी बहुल समाज हा कुठे होता? मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये आणि महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भामध्ये. तर याची चुकीची जोडी गुजरात आहे. संताळाचा उठाव आपण पाहिला बिहारमध्ये. ओके, संताचा उठाव आपण बिहारमध्ये पाहिला. आणि संन्यासांचा उठाव, जे काही संन्यासी होते, जे काही साधू होते, यांचा उठाव बंगालमध्ये झाला होता. यासाठी इंग्रजांनी विरोध केला होता. कारण इंग्रज आपल्याला माहीत होतं ब्रिटिश हे ख्रिश्चन धर्मी होते आणि त्यांनी हिंदू धर्म न आणण्यासाठी संन्यासांना बंगाल प्रांतामध्ये बंदी घातली होती. ओके, म्हणून संन्यासाचा उठाव हा बंगाल प्रांतामध्ये झाला होता. लक्षात ठेवा. ओके, पहिलेपासून पहा एकदा. कोलामांचा उठाव छोटा नागपूर. बरोबर आहे. कोलामांचा उठाव कुठे झाला होता? छोटा नागपूरमध्ये झाला होता. त्यानंतर संथाळाचा उठाव. ओके, संथाळाचा उठाव कुठे झाला होता? आपण पाहिला बिहार. नेक्स्ट पहा, संन्यासाचा उठाव हा कुठे झाला होता? बंगालमध्ये. तर चुकीची जोडी काय? संथाळाचा उठाव हा गुजरातमध्ये झाला नव्हता. कारण संथाळ हे कुठे होते? तर हे मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या काही पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला संथाळी समाज दिसून येते किंवा गोंड समाज त्याला म्हणू आपण. ओके, त्याला गोंड म्हण किंवा ओके सॉरी गोंड. हे गोंड तुम्हाला कुठे दिसते? आपल्या पूर्व विदर्भामध्ये दिसते. तर गोंडाचा उठाव हा गुजरातमध्ये न होता हा या भागामध्ये झालेला आहे. ओके, तर याची चुकीची जोडी कोणती आहे? याचं उत्तर कोणतं आहे? गोंडाचा उठाव गुजरात. बाकीच्या जोड्या पहा, लिहून घ्या. ओके, पहा प्रश्न 6वा. वेल्लोर येथील ब्रिटिश राजवटीविरुद्ध 1806 मध्ये यांनी उठाव केला. 1806 मध्ये यांनी उठाव केला. वेल्लोर येथील कोणी? वेल्लोर हा प्रांत म्हणजे आताचा तामिळनाडूमध्ये येतो. ओके, तामिळनाडूलाच पहिले काय म्हणायचे? मद्रास. लक्षात ठेवा, वेल्लोर प्रांत कुठे येते? मद्रास. तर हा ब्रिटिश राजवटीविरुद्ध 1806 मध्ये झालेला उठाव इंग्रजाच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी केला होता. ओके, वेल्लोर येथील उठाव कोणी केला होता? इंग्रजाच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी. कारण जे इंग्रजी सैन्य होते हे भारतीय सैनिकांना तुच्छतेने वागत होते. त्यांच्या धार्मिक रूढी परंपरेमध्ये हस्तक्षेप करत होते. म्हणून आपले हिंदी सैनिक हे इंग्रज सैनिकाबद्दल अत्यंत नाराज होते आणि त्यातूनच वेल्लोरमध्ये हा उठाव घडला 1806 मध्ये. ओके, तर हा इंग्रजाच्या लष्करातील हिंदी सैनिक होते त्यांनी घडून आणला होता. ओके, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? वेल्लोर येथील रिकामी जागा ब्रिटिश राजवटीविरुद्ध 1806 मध्ये उठाव केला. तर कोणी केला होता? इंग्रजाच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी. लक्षात ठेवा. ओके, कारण इंग्रजी सैनिक हे हिंदी सैनिकाला तुच्छतेने वागवत आणि त्यांच्या रूढी परंपरा, धार्मिक रूढीवरून, धार्मिक जातीवरून यांना चिडवण्याचं खतपाणी देत होते. आणि यातूनच हिंदी सैनिक एक जागृत झाले आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध वेल्लोर, जे की आत्ताचं तामिळनाडू आहे, त्याला आपण पूर्वी मद्रास म्हणत होते, इथे उठाव केला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1824 मध्ये येथील छावणीत हिंदी सैनिकांनी बंड केले. 1824, 1857 खूप आधीचा काळ आहे हा. ओके, काही उठाव जे आधी झाले होते त्या उठावामुळेच थोड्या कारणाने 1857चा उठाव झाला आहे. तर 1824चा हा उठाव झाला होता मिरज येथे. मिरज हा कुठे येते? सांगली जिल्ह्यातला तालुका आहे. ओके, आपल्या महाराष्ट्रातील आहे, सांगली जिल्ह्यातील तालुका आहे. मिरज येथील छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड केले. ते पण हेच कारण होते. काय होते? कारण इंग्रजी सैनिक हे हिंदी सैनिकाला तुच्छतेने वागवत, त्यांना पगार कमी देत, त्यांना वरचे पद आपण जे म्हणू ते देत नव्हते. ओके, त्यांना जे काही पेन्शन दिलं जात होतं तेही बंद केलं होतं. ओके, असे बरेच काही कारणं होते. त्यामुळे हिंदी सैनिकांना असंतोष झाला होता आणि त्यातून त्यांनी उठाव केला होता. ओके, तो उठाव कुठे केला होता? महाराष्ट्रातल्या मिरज येथे. ओके, 1824 मध्ये. लक्षात ठेवा, मिरज येथे उठाव केला होता हिंदी सैनिकांनी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. उमाजी नाईक
उमाजी नाईक यांनी लोकांना कोणते आव्हान केले होते? जे महाराष्ट्राचे पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणू आपण उमाजी नाईक यांनी लोकांना कोणते आव्हान केले होते? पहा, इंग्रजांना सहकार्य करण्याचे आव्हान करतील का रे? नाही. इंग्रजाविरुद्ध उठावात सामील न होण्याचे करतील ना? न आहे इथं. ओके, हे पण चुकीचं आहे. 1857च्या उठावास भारतीय सैनिकांना मदत करण्याचे हे काही नव्हते. ओके, पण इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचे व त्यांची सत्ता झुगारून देण्याचे हे लोकांना आव्हान केले की आता इंग्रजाचं बस झालं, यांची सत्ता आपल्याला झुगारून द्यावा लागेल. म्हणून त्यांनी रामोशी बांधवांना, रामोशी शेतकऱ्यांना, रामोशी तरुणांना त्यांनी काय केलं होतं? संघटित केलं होतं, जागृत केलं होतं. आणि यातूनच आपण उठाव पाहिला रामोशांचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लॉर्ड डलहौसीने अयोध्येच्या नवाबाला, अयोध्येच्या अवध प्रांत म्हणतात त्याला. ओके, अवधची राजधानी त्यावेळेस अयोध्या होतं. अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. लॉर्ड डलहौसीने अयोध्येच्या नवाबाला का पदावरून काढले, का गादीवरून पदच्युत केलं? ओके, त्याचा जो काही नवाब होता या नवाबपद का काढून घेतलं? तर नवाबाच्या राज्यातील तथाकथित प्रकार, कारण डलहौसीचं माहिती आहे आपल्याला, दत्तक विधान नामंजूर हे धोरण माहिती आहे आपल्याला. त्यानंतर त्यांनी काय केलं होतं? त्यांना फक्त प्रांत जिंकायची होती. नवाबाचा जो काही अवध प्रांत होता, या अवध प्रांत हा सुखी संपन्न होता. इथे संपत्ती जास्त होती. हे काहीतरी बहाणा आहे, काहीतरी कारण द्यायचं होतं. त्यांनी कारण काय दिलं की तेथील नवाब हा तेथील जनतेला खुश करत नाही. तेथील जनता जी आहे नवाबाच्या अंतर्गत राहणारी, ही काही खुश नाही आहे असं त्यांनी कारण दिलं. आणि नवाबाच्या राज्यातील तथाकथित गैरकारभार दाखवला, भ्रष्टाचार दाखवला. आणि त्या कारणाने इंग्रजांनी त्यांची सत्ता हस्तगत केली. ओके, पायउतार केले. त्याला आपण काय म्हणू? नवाबाला त्यांनी, अवधच्या नवाबाला, अयोध्याच्या नवाबाला काय केले? पदच्युत केले. कोणी? इंग्रजांनी. ओके, 10वा क्वेश्चन पहा. दत्तक वारसा नामंजूर ओके करून सातारा, झाशी, नागपूर ओके हे राज्य कोणी खालसा केलं? कारण त्यावेळेस दत्तक विधान नामंजूर. ओके, एखाद्या राजाला जर नैसर्गिक स्वतःचा पुत्र नसेल आणि त्यांनी जर दत्तक पुत्र घेतला असेल तर हे राज्य इंग्रज अधिकारी मान्य करायचे नाही, ब्रिटिश अधिकारी मान्य करायचे नाही. त्यामुळे त्यांनी एक दत्तक विधान नामंजूर आणलं. जर दत्तक मुलगा जर असेल तर ते सैन्य, ते जे काही संस्थान आहे हे ते चालवायला जमत नसेल. ते कोण? ब्रिटिश जे काही अधिकारी होता लॉर्ड डलहौसी याने दत्तक विधान नामंजूर केलं होतं. आणि जे काही प्रांत आहेत आपण पाहिलो, सातारा, झाशी, साताऱ्याचा चौथा शाहू म्हणू आपण. ओके, झाशीचे आपण राणी लक्ष्मीबाई. ओके, गंगाधर त्यांचा पुत्र दामोदर. ओके, जे काही दत्तक घेतला होता हा मान्य केला नाही इंग्रजांनी. आणि नागपूरचा जो काही दत्तक विधान नामंजूर आपण पाहतो. ओके, त्याबद्दल संबलपूर पाहतो, जैतापूर पाहतो. असे बरेच प्रांत या लॉर्ड डलहौसीने काय केले होते? खालसा केले होते, स्वतः इंग्रजाच्या अधीन करून घेतले होते. कोणतं कारण दाखवून? दत्तक विधान नामंजूर. ज्याही संस्थानाचा स्वतःचं नैसर्गिक पुत्र नसलेला, स्वतःचा मुलगा नसलेला आणि दत्तक मुलगा घेतलेला असेल तर ते प्रांत त्यांचा राहणार नाही, त्या संस्थानिकाचा. तो प्रांत कोणाचा होईल? नंतर इंग्रजाचा होईल. कारण असा एक कायदाच केला होता लॉर्ड डलहौसीने की खालसाकरण केल्या जाईल तो प्रांत, ते भाग. ओके, तर हे दत्तक विधान नामंजूर कोणा आणलं होतं रे? तर हे लॉर्ड डलहौसीने आणलं होतं. लक्षात ठेवा, लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ काय आहे? 1848 ते 56. म्हणजे या कार्यकाळामध्ये त्याने काय केलेलं आहे रे? ओके, या कार्यकाळामध्ये त्याने दत्तक विधान नामंजूर केलं आहे. त्याने नंतर काही चांगलेही कामं केले होते. विधवा पुनर्विवाहाचा ॲक्ट आणला होता आपण पाहतो. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. लॉर्ड डलहौसी लक्षात ठेवा दत्तक विधान नामंजूर केलं होतं. काही प्रांत जे आहे ते गैरकारभाराहून त्यांनी स्वतः हस्तांतरित केले होते. आपण पाहिला अवधचा प्रांत. पहा नेक्स्ट क्वेश्चन, 11वा क्वेश्चन पहा. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव का केला? जे भारतातील आदिवासी होते यांनी इंग्रजाविरुद्ध उठाव का केला याचं आपल्याला कारण विचारलं आहे. त्यामागील कारण काय होतं पहा. आदिवासींनी उठाव करण्यामागचं, तर इंग्रजांनी केलेल्या जंगलविषयक कायद्यामुळे, ओके, इंग्रजांनी केलेल्या जंगलविषयक कायद्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आली होती. कोणाच्या? आदिवासीच्या. कारण आदिवासी हा बहुल समाज कुठं जात होता? जंगलावर, वनस्पतीवर अवलंबून होता. तेथील जे काही लाकडं होते, तेथील काही फळं होते, म्हणजे जंगलातील, यावर उदरनिर्वाह करणारा आदिवासी समाज होता. आणि यावर काही इंग्रजांनी काही फॉरेस्ट ॲक्ट आणले होते, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट. ओके, जसा की 1865चा ॲक्ट आणला होता, 1879चा ॲक्ट आणला होता, 1927चा ॲक्ट आणला होता. असे काही इंडियन फॉरेस्ट ॲक्ट होते. या ॲक्टनुसार नाही का आदिवासींना त्या
जंगलामध्ये काही जर करायचं असेल तर इंग्रजाची परमिशन घ्यावी लागली. वास्तविक आदिवासी हा समाज जंगलामध्ये राहणारा होता आणि त्यांच्यावर अन्याय होता, म्हणून भारतातील आदिवासी आणि वन्य जमातींनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव केला. कारण इंग्रजांनी केलेल्या जंगलविषयक कायद्यामुळे. कारण इंग्रजांनी कोणते जंगलविषयक कायदे केले होते आपण पाहिले. ओके, 1865, 1879 किंवा 1927चे काही जाचक, त्याला काय म्हणू आपण, कायदे म्हणून, जे याच्यावर कोणावर लावले होते, आदिवासी समाजावर लावले होते. आणि त्यांच्या उदरनिर्वाह करण्यावर काय आली होती, गदा आली होती. ओके, त्यांचा उदरनिर्वाह करण्याचं साधनच जंगल होतं. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. 1857 मध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील राष्ट्रीय उठावातील पहिला उद्रेक लक्षात ठेवा, येथील लष्करी छावणीत घडून आला. पहिला उद्रेक कुठे आला होता, बराकपूर छावणीमध्ये. ओके, 29 मार्च. ओके, 29 मार्च 1857. ओके, उठावाची तारीख होती 11 मे 1857. परंतु जे काही एनफिल्ड बंदुका होत्या, ज्याला गाय आणि डुकराची चरबी लावली होती. आपल्याला माहीत आहे, गाय हे हिंदूसाठी पवित्र आणि डुक्कर हे मुस्लिमासाठी वर्ज्य आणि निषिद्ध होते. आणि हेच नाही का एक वीक पॉईंट तोडा आणि फोडा इंग्रजांनी केला होता. आपल्या एनफिल्ड बंदुका ज्या आपल्या हिंदी सैनिकाला दिल्या होत्या, त्यांनी ते काय लावलं होतं, त्यांचं मास्क लावलं होतं. आणि ते मास्क, ते बंदुका जेव्हा हे करायच्या होत्या, चालवायच्या, तेव्हा ते दातानं तोडावं लागायच्या. यातून काय व्हायचा, धर्मभ्रष्ट होऊ लागला असं हिंदी सैनिकाला वाटू लागलं. आणि हेच कारण कोणं पाहिलं, मंगल पांडे या नामक व्यक्तीनं. आणि मंगल पांडे या व्यक्तीनं चिडून बराकपूर छावणीमधल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळीबार करून ठार केलं. ओके, त्यातच मंगल पांडे हे सुद्धा जखमी झाले आणि मंगल पांडेला पकडण्यात आला आणि काही दिवसाने फाशी देण्यात आली. 8 एप्रिल 1857 आपण पाहतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला येईलच. तर 1857 मध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील राष्ट्रीय उठावातील पहिला उद्रेक कुठे घडला होता, बराकपूर छावणीमध्ये. बराकपूर छावणीत. आणि हा उठाव कोण केला होता रे, मंगल पांडे यांनी. ओके, जे काही कारतूस प्रकरण होतं, जे काही एनफिल्ड बंदुका होत्या, त्याला जे मास्क लावलं होतं, यातून मंगल पांडे यांचा इंग्रजाविरुद्ध खूप रोष वाढला होता. आणि त्याचमुळे मंगल पांडेने काय केलं, बराकपूर छावणीमध्ये पहिला उठाव घडून आणला, जो की 29 मार्च 1857. तारीख लक्षात ठेवा, कारण नियोजित तारीख 11 मे होती उठावाची, परंतु उठाव प्रत्यक्षात 29 मार्च 1857 या दिवशी झाला. म्हणून हे दोन्ही तारखा खूप महत्त्वाच्या आता. आणि पहिला उठाव कोणी केला, मंगल पांडेने. त्याने इंग्रज अधिकाऱ्यांना गोळी खारून ठार केलं होतं. कोणत्या छावणीत, बराकपूर. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 10 मे 1857 रोजी येथील सैनिकांनी इंग्रज राजवटीविरुद्ध उठाव केला. कोणत्या, मेरठ येथील छावणीतील सैनिकांनी इंग्रज राजवटीविरुद्ध आपण पाहतो की 10 मे 1857 रोजी, 10 मे 1857 रोजी या मेरठ येथील सैनिकांनी इंग्रजी राजवटीविरुद्ध उठाव केला होता. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. एनफिल्ड बंदुकांच्या कारतूस प्रकरणाच्या, एनफिल्ड बंदुका लक्षात ठेवा, एनफिल्ड बंदुकाच्या कारतूस प्रकरणाच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर रिकामी जागा याने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाली. कोणी झाली, मंगल पांडे यांनी, बराकपूर छावणीवर. ओके, आणि त्यातच ते स्वतः पण जखमी झाले होते आणि त्यातच त्यांना अटक करण्यात आली. आणि काही दिवसांमध्ये 8 एप्रिल, ओके इकडे लिहितो, 8 एप्रिल 1857 ही तारीख लक्षात ठेवा. या दिवशी त्यांना काय दिली आली होती रे, फाशी देण्यात आली होती. ओके, कोणाला, मंगल पांडे यांना. म्हणजे पहिला उठाव जर म्हणू आपण बराकपूर छावणीमध्ये 1857चा, तर कोणी घडून आणला होता, मंगल पांडे यांनी. त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर काय केली होती, गोळी झाडली होती. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी भारताचा सम्राट म्हणून कोणाला घोषित केले. ओके, कोणाला घोषित केले, मुघल बादशाह बहादूर शाह, जो मुघलांचा शेवटचा बादशाह होता, बहादूर शाह याला भारताचा सम्राट केले. आणि 1857च्या उठावामध्ये यांना अग्रस्थानी ठेवलं की आमचा सम्राट कोण राहील, बहादूर शाह, मुघल बादशाह बहादूर शाह. ओके, तर हा भारताचा सम्राट म्हणून मेरठच्या छावणीतील हिंदी सैनिकांनी काय केलं होतं, नाव घोषित केलं होतं. कोणाचं रे, बहादूर शाह, मुघल बादशाह बहादूर शाह. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 1857च्या उठावात खानदेशातील, खानदेश म्हणजे माहीत आहे तुम्हाला, खानदेश म्हणजे कोणता भाग रे, ओके धुळे,
नंदुरबार आणि जळगाव या भागाला काय म्हटलं जाते? खानदेश म्हटलं जातं. तर या खानदेशात 1857च्या उठावात कोणती वैशिष्ट्य होते म्हणजे? ओके, 1857चा जो उठाव झाला त्या खानदेशातील उठावाची कोणती वैशिष्ट्य होती? तर इथे आदिवासींचा मोठा सहभाग होता, दीर्घकाळ चाललेला उठाव, सुमारे 400 भिल्ल स्त्रियांचा या उठावात सहभाग होता. जे काही आपण खानदेशातील उठाव पाहतो, या उठावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की या उठावामध्ये 400 भिल्ल स्त्रिया, आदिवासी समाजातील हा भिल्ल एक समाज येतो. ओके, इथे 400 स्त्रिया, भिल्ल स्त्रिया या उठावामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि खूप एक नावाजल्यासारखी एक गोष्ट झाली होती त्यावेळेस. ओके, तर याचं वैशिष्ट्य काय होतं खानदेशातील उठावाचं की या उठावामध्ये 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. आदिवासी समाजामध्ये भिल्ल समाज येतो, तो उत्तरेला महाराष्ट्राच्या, ओके, तो की खानदेश प्रांतामध्ये येतो. पहा, रिकामी जागा हे 1857च्या राष्ट्रीय उठावाचे वैशिष्ट्य होते. काय वैशिष्ट्य होतं रे? हिंदू मुसलमान ऐक्य. आपण पाहिलं हिंदू मुसलमान ऐक्यामुळे 1857चा उठाव हा बराच यशस्वी झाला होता आणि या उठावामध्ये मुघल बादशाह बहादूर शाह जफर एका मुघलांना, एका मुस्लिमांना आपण काय केलं होतं? पूर्ण भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं होतं. पूर्ण 1857चं नेतृत्व आपण कोणाच्या नावे चालू केलं होतं? मुघल बादशाह बहादूर शाह जफर. म्हणून या उठावामध्ये 1857च्या उठावामध्ये हे महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं, ते मध्ये हिंदू मुसलमान ऐक्य, आणि हेच इंग्रजांना ठेवायचं नव्हतं. म्हणून त्यांनी तोडा आणि फोडा हे फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवलं होतं. ओके, पहा, 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत. पहा, 1857चा जो उठाव होता तो कुठं झाला आणि त्याचं नेतृत्व कोण केलं हे विचारतात. तर कोल्हापूर या प्रांतामध्ये चिमासाहेब यांनी नेतृत्व केलं होतं. ओके, लक्षात ठेवा, कोल्हापूर या प्रांतामध्ये जे काय 1857च्या उठावाचं नेतृत्व आहे हे चिमासाहेब यांनी केलं होतं. नंतर पहा, नरगुंद हा प्रांत म्हणजे येते कर्नाटकमध्ये. नरगुंद हा प्रांत कुठे येते? कर्नाटकमध्ये येते. याचं नेतृत्व केलं होतं बाबासाहेब भावे यांनी. पहा, नरगुंद या भागाचं 1857च्या उठावामध्ये कोण नेतृत्व केलं होतं? बाबासाहेब भावे. संगमनेर, पहा, संगमनेर म्हणजे अहमदनगर. ओके, आता त्याचं नाव अहिल्यानगर झालं आपण असं म्हणतो. ओके, तर अहमदनगर येथे कोणी नेतृत्व केलं रे? भागोजी नाईक या व्यक्तीने. हे पण जोडी बरोबर आहे. पण सातपुडा परिसरामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी केलं नाही. तर सातपुडा परिवारामध्ये कोणी केलं? ओके, हे आहे शंकर शहा. शंकर शहा या व्यक्तीनं या सातपुडा परिसरातील, या सातपुडा भागातील 1857च्या उठावामध्ये नेतृत्व केलं. तर रंगो बापूजी गुप्तेने कुठे केलं रे? तर रंगोजी बापूजी गुप्तेने केलेलं आहे सातारामध्ये. लक्षात ठेवा, रंगो बापूजी गुप्तेने कुठे केलेलं आहे? सातारा भागामध्ये. ओके, रंगो बापूजी गुप्ते नाव होतं त्यांचं. तर याचे नेतृत्व कुठे केले होते त्यांनी? सातारामध्ये केलं होतं. ओके, आणि सातपुडा परिसरातलं कोण केलं होतं? शंकर शहा यांनी केलं होतं. दोन्हीही नावं लक्षात ठेवा. ओके, आणि जो काही छत्रपती घराण्याचा प्रताप सिंग होता यांनी पण साताऱ्याच्या परिसरामध्ये जे काही 1857चा उठाव होता याचं नेतृत्व केलं होतं. ओके, त्यानंतर पहा, सातपुडा परिसरात लढ्याचे नेतृत्व कोण केले होते? तर कोण केले होते? आपण आत्ताच पाहिलं, शंकर शहा यांनी. चिमासाहेब पाहिलं आपण कुठं? कोल्हापूर. भागोजी नाईक पाहिलं आपण संगमनेर. बाबासाहेब भावे पाहिलं आपण. ओके, पहा, नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? खानदेशात विचारतात, जे की धुळे, नंदुरबार आणि जळगाव हा प्रांत येतो. तर कोणी उठाव केला होता खानदेशामध्ये? तर खानदेशामध्ये उठाव केला होता कजार सिंग या व्यक्तीने. ओके, कजार सिंग या नामक व्यक्तीने काय उठाव केला होता? खानदेशामध्ये उठाव केला होता किंवा नेतृत्व केलं होतं 1857च्या उठावाचं. ओके, तर खानदेशामध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोण केलं होतं? कजार सिंग या व्यक्तीने. कोण केलं होतं? कजार सिंग. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. 1857च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शाह, 1857च्या उठावाचं नेतृत्व कोण केलं होतं? बहादूर शाह, मुघल शाह बहादूर शाह जफर. ओके, यांनी इंग्रजांनी येथे कारावासात ठेवले. तर या बहादूर शहांना जेव्हा अटक केली तेव्हा इंग्रजांनी त्यांना कुठे ठेवले हा प्रश्न विचारला. तो कुठे ठेवलं होतं? रंगून येतो.
रंगून कुठे येते आता? म्यानमारमध्ये. पहिले आपल्या भारताचाच भाग होता म्यानमार, त्याला ब्रह्मा म्हटल्या जाते, ब्रह्मादेश. ओके, तर रंगून येथं जो काही भारताचा सम्राट होता त्याचं पूर्ण नेतृत्व त्यांच्या नावावर चालू झालं होतं 1857चं. त्यांना इंग्रजांनी अटक करून रंगून या जेलामध्ये ठेवलं, जे की म्यानमारमध्ये आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. 1857च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या बाबतीत उठावात झालेले शेवट यांची अयोग्य जोडी. ओके, नेतृत्व केलं आणि 1857चा उठाव झाल्यानंतर यांच्यावर काय परिणाम झाले, तर हे आपल्याला असा प्रश्न विचारला आणि याच्यातली अयोग्य जोडी कोणती आहे ते सांगा नाही. तर पहा, बेगम हजरत महल हे 1857चा उठाव झाल्यानंतर नेपाळमध्ये आश्रयाला गेले, हे बरोबर आहे. ओके, बेगम हजरत महल जे की आपण पाहतो अवधच्या प्रांताचं तिने काय केलं होतं? नेतृत्व. बेगम हजरत महलनं कुठं केलं होतं? अवध, यालाच काय म्हणू? अयोध्या म्हणू. ओके, या अवध प्रांताची राजधानी अयोध्या होती. याचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलं होतं. तर ती नेपाळमध्ये आश्रयाला गेली 1857चा उठाव झाल्यानंतर. पहा, हे जोडी बरोबर आहे. बहादूर शाह, आताच क्वेश्चन पाहिला आपण. बहादूर शाह यांना रंगून येथे बंदिवासात ठेवले. रंगून म्हणजे कुठं? म्यानमारच्या जेलामध्ये. ओके, रंगून हे म्यानमारमध्ये येते. पहा, त्यानंतर पहा, तात्या टोपे यांनी दीर्घकाळ लढत राहिली. हे बरोबर आहे. जवळपास 10 महिने इंग्रजाविरुद्ध लढले आणि नंतर धारातीर्थ पडले, युद्धामध्ये शरण गेले, शहीद झाले. ओके, तर हे दीर्घकाळ लढत राहिले आणि त्यानंतर त्यांना फाशी दिली. ओके, धारातीर्थ पडले आणि म्हणजे शहीद झाले असं म्हणू आपण तात्या टोपे यांना. तर ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर पहा, राणी लक्ष्मीबाई, चौथी जोडी पहा. राणी लक्ष्मीबाईला फाशी दिली होती का? नाही. राणी लक्ष्मीबाई पण शहीद झाल्या होत्या. ओके, त्या युद्धामध्ये मृत्यू पावल्या गेल्या होत्या, तर त्यांना फाशी दिली नव्हती. तर ही जोडी चुकीची आहे. बाकी बेगम हजरत महल हे नेपाळमध्ये गेल्या होत्या. बहादूर शाह यांना रंगून येथे जेलामध्ये ठेवलं होतं. त्यानंतर तात्या टोपे हे दीर्घकाळ इंग्रजाविरुद्ध लढत राहिले आणि नंतर धारातीर्थ पडले आणि त्यांना फाशी देण्यात आली. ह्या जोड्या तिन्ही बरोबर आहेत. शेवटची जोडी जी राणी लक्ष्मीबाई फाशी दिली नव्हती, तर त्या युद्ध लढता लढता धारातीर्थ पडल्या होत्या. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. स्वातंत्र्य लढा अयशस्वी, लय महत्त्वाचा आहे. 1857चा स्वातंत्र्य लढा हा अयशस्वी होण्याची कारणे काय? संबंधित नसलेला पर्याय निवडा. म्हणते अयशस्वी का झाला 1857चा उठाव? महत्त्वाचं होतं. ओके, तर त्याची कारणे विचारतात आणि त्याचं संबंधित कारण कोणतं नव्हतं म्हणून विचारलं आपल्याला. तर अनेक संस्थानिक इंग्रजाची एकनिष्ठ राहिली, बरोबर. जे काही संस्थानिकाचे राजे होते हे इंग्रजाविरोधात गेले नाही, ते इंग्रजाशी एकनिष्ठ राहिले. जर ते इंग्रजाविरोधात गेले असते तर 1857च्या उठावाचा निर्णय काय वेगळाच असता. पहा, तर हे अयशस्वी होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, कारण संस्थानिकांनी इंग्रजाशी एकनिष्ठ राहिले, इंग्रजाच्या विरोधात गेले नाही. पहा, नंतर दुसरा पहा, लढ्यात एक सूत्रीपणा नव्हता, एक मुख्य नेतृत्व नव्हतं. आपण पाहतो ओके 1920-1947चा कार्यकाळ पाहतो, जेव्हा एक आपल्या भारताचं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व कोणी केलं होते? महात्मा गांधीजींनी. पण 1857च्या उठावामध्ये असं एक मुख्य कोणीही नेतृत्व नव्हतं. हे एक अयशस्वी होण्याचं महत्त्वाचं कारण 1857चा उठाव. ओके, त्यानंतर पहा, राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले. संपूर्ण भारतभर एकाच वेळी लढा झाला नाही. ओके, याच्यामधलं हे कारण नाही. राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आलं आपल्याला माहीत आहे, परंतु 1857चा जो उठाव अयशस्वी झाला याच्यामागील हे महत्त्वाचं कारण होऊ शकते का? नाही. याच्यामागील महत्त्वाचं कारण काय होऊ शकते? अनेक संस्थाने, अनेक जे राजे होते, जे संस्थानिक होते, ते इंग्रजाशी एकनिष्ठ राहिली. एक ओके, नंतर लढ्यात एक सूत्रीपणा होता, एक मुख्य नेतृत्वाचा अभाव होता. ओके, हे दोन. त्याच्यानंतर पहा, संपूर्ण भारतभर एकाच वेळी लढा झाला नाही. आपल्याला माहीत आहे संपूर्ण भारतभर म्हणजे पंजाब प्रांत म्हणा, बंगालचा प्रांत म्हणा, किंवा दक्षिणेकडला प्रांत म्हणा, ओके, किंवा मध्य प्रांत म्हणा, इथे हे 1857चा उठाव फैललाच नव्हता, माहीतच नव्हतं. 1857चा उठाव काही भागामध्येच घडला होता, जे की उत्तरेमध्ये किंवा दक्षिण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, किंवा दक्षिणेकडे कर्नाटक किंवा मद्रासमध्ये काही प्रमाणात घडला होता. परंतु हा पूर्ण भारतभर पसरला होता. ईशान्येकडे तर नामोनिशाण होतं ईशान्येकडे. तर त्यामुळे काय होतं, याच्यामध्ये संपूर्ण भारतभर एकाच वेळी लढा झाला नाही. हे महत्त्वाचं याचं कारण होतं 1857चा अयशस्वी होण्याचं. अजून म्हणजे जे हिंदी सैनिक होते हे शूर होते, पण यामध्ये एक सूत्रीपणा नव्हता. ओके, जे काय गनिमी कावा म्हणू आपण इंग्रजामध्ये जे होता, ओके, सामदाव दंडभेद या गोष्टी, या नीतीचा वापर करून ते युद्ध लढायचे, हे भारतीय सैनिकामध्ये नव्हतं. ओके, त्यामुळे हे एक अयशस्वीचं कारण असू शकते आणि होतं. ओके, पहा, याच्यामध्ये 1857चा उठाव अयशस्वी झाला तर अनेक संस्थानिकांनी इंग्रजाशी एकनिष्ठ राहिले, अनेक राज्ये. त्यानंतर लढ्यात एक सूत्रीपणा नव्हता. त्यानंतर संपूर्ण भारतभर एकाच वेळी उठाव झाला नाही.
कारण उठावाची तारीख 11 मे 1857 ठेवली आणि उठाव काय झाला 29 मार्च 1857मध्ये झाला. त्यामुळे पूर्ण जे काही 1857च्या उठावा ज्या प्रकारे करायचा होता त्या प्रकारचा तो उठाव झाला नाही आणि त्यामुळे तो अयशस्वी झाला असे आपण म्हणू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. इसवी सन 1858 पहा, इसवी सन 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल पुढे दिले आहेत, त्यामध्ये चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखून द्या. ओके, 1857चा उठाव झाला आणि त्यानंतर 1858चा कायदा केला. राणी व्हिक्टोरियाने किंवा ब्रिटिशांनी जे काही ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं ते पूर्ण काय केलं, नेस्तनाबूत केलं. ते स्वतःकडे घेतलं ब्रिटिशांनी. कारण त्यांनी असा ठपका लावला होता ईस्ट इंडिया कंपनीला की तुम्ही असताना अशा प्रकारचा उठाव झालाच कसा. तर त्यामुळं एक नाराज झालेल्या भारतीयांनी जे उठाव केला हा उठाव कुठेतरी मोडून काढायचा आणि त्यामुळे कुठेतरी हिंदी सैनिकांना भारतीयांना खुश करायचं म्हणून एक 1858चा एक कायदा काढला. ओके, एक राणी व्हिक्टोरियाने जाहीरनामा काढला होता. त्याच्यामध्ये त्या कायद्यानुसार काही बदल केले होते. तर त्याच्यामध्ये नसलेला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा याच्यामध्ये. ओके, कोणता बदल नव्हता. तर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. हो, 1858च्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची काय आहे जी राजवट होती भारताची, पूर्ण भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनी पाहत होती. तर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट ही बरखास्त केली. ओके, आणि पूर्ण कारभार ब्रिटिशांनी आपल्या हातामध्ये घेतला. ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हातामध्ये पूर्ण कारभार घेतला. पहा, व्हाईसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केले. हे चुकीचं आहे. नंतर पाहू याचं पहा. पहिले नेक्स्ट पहा, तिसरा ऑप्शन, भारत मंत्रीपद इंग्लंडच्या शासनात निर्माण केलं. बरोबर, एक भारत मंत्रीपद केलं जे की इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये राहील आणि भारताचं नेतृत्व करेल. भारताचं प्रशासनाचं म्हणा किंवा भारताचे धोरणं म्हणा याचं जवळून अभ्यास किंवा जवळून नेतृत्व कोण करेल तर तो एक भारत मंत्री करेल. असं एक पद 1858च्या कायद्यानुसार नेमलं. ओके, 1858च्या जाहीरनाम्यानुसार किंवा कायद्यानुसार. ओके, त्यानंतर पहा चौथा ऑप्शन, गव्हर्नर जनरल ऐवजी व्हॉइसरॉय हे पद निर्माण केलं. बरोबर, गव्हर्नर जनरल हे पद काय केलं, इंग्रजांनी नेस्तनाबूत केलं आणि त्या ठिकाणी एक नवीन पद आणलं ते म्हणजे व्हॉइसरॉय पद. तर पहिला व्हॉइसरॉय विचारतात, तर पहिला व्हॉइसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय आहे आणि हाच शेवटचा गव्हर्नर जनरल आहे. शेवटचा गव्हर्नर जनरल जर विचारलं तर लॉर्ड कॅनिंग उत्तर येईल आणि पहिला व्हॉइसरॉय जर विचारलं तर ते उत्तर काय येईल, लॉर्ड कॅनिंग येईल. तर आपण पुन्हा एकदा दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊ. व्हॉइसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आलं. हे चुकीचं आहे, कारण गव्हर्नर जनरलच्या जागी व्हॉइसरॉय हे पद निर्माण केलं आलं. हे उलट लिहिलेलं आहे. तर हे काय आहे, चुकीचं ऑप्शन आहे. कारण गव्हर्नर जनरलच्या जागी कोणतं पद निर्माण करण्यात आलं होतं, व्हॉइसरॉय. अजून एक पद निर्माण करण्यात आलं होतं ते म्हणजे भारत मंत्री. ओके, अजून काय 1858च्या ॲक्टनुसार काय केलं होतं, ईस्ट इंडियाचा कारभार जो होता तो बरखास्त केला होता ईस्ट इंडिया कंपनी. ओके, तो 1858च्या कायद्यानुसार काय केला होता, बरखास्त केला होता आणि इंग्रजांनी स्वतःच्या हाती कारभार घेतला होता. ओके, भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिले व्हॉइसरॉय विचारतात म्हटलं. पहा कोण, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड बेंटिंग पाहतो आपण, सत्यपंधीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसी पाहतो आपण. ओके, सत्यपंधी. ओके, त्यानंतर आपण पाहतो लॉर्ड डलहौसी काय रे, खालसाकरण केलं होतं. ओके, विधवा विवाह पुनर्विवाह केला होता, ॲक्ट लागू केला होता. विधवा विवाह पुनर्विवाह ॲक्ट. ओके, कायदा. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या होत्या त्यांनी. ओके, अजून काय सांगायसारखं आहे, परंतु NMSला जेवढं पाहिजे तेवढं पुरेसं आहे. ओके, तर लॉर्ड रिपन हे पण 1882मध्ये होते. जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे आपण म्हणू जे काही मुहूर्तमेढ रोवली ते लॉर्ड रिपनने रोवली होती. ओके, पहा 26वा क्वेश्चन. 1858च्या जाहीरनाम्यात राणी व्हिक्टोरियाच्या 1858च्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पुढील पर्यायातून निवडा. कोणते आश्वासन दिले होते राणीने 1858च्या जाहीरनाम्यामध्ये, तर पहा, इंग्रज सरकार भारतीयांच्या धार्मिक चालीरीती परंपरा श्रद्धा यांच्यात हस्तक्षेप करणार नाही. ओके, हे काय केलं होतं, राणी व्हिक्टोरियाने एक आश्वासन दिलं होतं. तर याचं पहिलंच ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. बाकी इंग्रज सरकार थोड्याच कालावधीत भारतीयांना स्वातंत्र्य देईल असं काही त्या जाहीरनाम्यामध्ये नव्हतं.
ओके, इंग्रजी सैन्यातील तोफखान्यात वरिष्ठ अधिकारी पदावर नव्हते. तर 1857च्या उठावानंतर 1858च्या जाहीरनाम्यानुसार उलट इंग्रजी सैनिकांनाच वरच्या पदावर दिलं होतं. कारण इंग्रजी सैनिक जर ब्रिटिश सैनिक जर वरच्या पदावर राहिले तर हिंदी सैनिक ओके 1857 सारखा उठाव पुन्हा करणार नाहीत, तसा सशस्त्र उठाव. म्हणून वरच्या पदावर भारतीयांची नाही तर ब्रिटिशांचीच नेमणूक केल्या जात होती आणि राणीने ती केली होती व्हिक्टोरियाने. ओके, भारतात प्रातिनिधिक लोकशाही शासनाची स्थापना करण्यात आली. हे पण चुकीचं, असं कोणतंही शासन स्थापन करण्यात आलं नव्हतं. तर काय होतं त्या जाहीरनाम्यामध्ये, इंग्रज सरकार भारतीयांच्या धार्मिक चालीरीती, परंपरा, श्रद्धा यांच्यात हस्तक्षेप करणार नाही. जाती, धर्म, पंथ याच्यामध्ये इंग्रज अधिकारी, इंग्रज लोक हे हस्तक्षेप करणार नाहीत, असं राणीच्या जाहीरनाम्यामध्ये ठळक ठळक नमूद होतं. ओके, तर याचं पहिलं ऑप्शन आहे, त्याचं उत्तर काय, पहिलंच ऑप्शन आहे. ओके, बाकीचं नाही. राणी व्हिक्टोरियाने 1857चा उठाव मोडून काढण्यावर भारतीयांना उद्देशून जाहीरनामा प्रसिद्ध केला. ओके, राणी व्हिक्टोरियाने 1857चा उठाव मोडून काढल्यावर भारतीयांना उद्देशून जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केला आणि त्याचं कारण काय होतं? कारण तिला भारतीयांचे आभार मानायचे होते. नाही, आजचे आभार मानायचे होते का? नाही. भारतीयांना स्वातंत्र्याबाबत आश्वासन द्यायचे होते. कशाचं लावलं? स्वातंत्र्य तर भारताला पोखरून खायचं होतं, त्यांना स्वातंत्र्याचं काही आश्वासन नव्हतं. इंग्रज शासन व भारतीय जनता यांच्यात निर्माण झालेली दरी इंग्रजी राजवटीच्या हिताची नाही, ही जाणीव तिला झाली होती. कारण 1857च्या उठावामध्ये ते दिसून आलं होतं की इंग्रजी राजवटीविरोधात हिंदी सैनिक, भारतीय लोक हे खूप नाराज होते. म्हणून ही दरी कुठंतरी कमी करायची होती, जी इंग्रजामध्ये आणि भारतीय जनतामध्ये झाली होती. ही दरी तिला कमी करायची होती. कोणाला? राणी व्हिक्टोरियाला. ओके, ही दरी जी आहे भारतांची आणि इंग्रजामधली ही दरी जर दूर झाली तर ही राजवटीच्या हिताची नाही आहे, असं राणी व्हिक्टोरियाला वाटलं आणि ही जाणीव तिला झाली होती. याचं उत्तर काय असेल? व्हिक्टोरियाने 1857चा उठाव मोडून काढण्यावर भारतीयांना उद्देशून जाहीरनामा प्रसिद्ध केला. कारण काय? कारण या उठावामध्ये इंग्रज शासन व भारतीय जनता यांच्यात निर्माण झालेली दरी इंग्रजी राजवटीच्या हिताची नाही, ही जाणीव कोणाला झाली होती? राणी व्हिक्टोरियाला झाली होती. ओके, शेवटचा पर्याय, इंग्रज राजवटीचा पाया मजबूत करायचा होता, असं काय नाही. ओके, जी दरी झाली होती भारतीय जनतामध्ये आणि इंग्रजामध्ये, ती दरी कमी करायची होती राणी व्हिक्टोरियाला. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. ईस्ट इंडिया कंपनीची भारताची सत्ता मध्ये संपुष्टात आली. कधी? 1858मध्ये. 1857चा उठाव झाला आणि ईस्ट इंडिया कंपनी ही बरखास्त केली. कोणी केली? ब्रिटिश पार्लमेंट. कारण कंपनीची राजवट असताना 1857 सारखा एक भयंकर उठाव होऊ शकतो आणि या उठावामध्ये इंग्रजांच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण तर तो उठाव जर अजून उद्रेक पावला असता तर काही काळातच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. परंतु आपण पाहिलं अयशस्वी होण्यामागचे कारण, आणि त्यामुळे काही 6 महिन्यातच जे आपण दिल्ली, सातारा, नागपूर, ओके, जे काही महत्त्वाचे प्रांत, जे काही मेरठ हे प्रांत जिंकले होते उत्तरेमधले, लखनौ वगैरे, तर हे 6 महिन्यातच काय केलं? ब्रिटिशांनी पुन्हा जिंकली होती. आणि 1858मध्ये ओके कंपनीची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटने काय केली रे? संपुष्टात आणली, बरखास्त केली. ओके, 1858चं उत्तर. पहा नेक्स्ट क्वेश्चन. रिकामी जागा ब्रिटिशांनी भारतातील संस्थाने खालसा न करण्याचे आश्वासन देशी संस्थानिकांना दिले. कोणत्या? 1858च्या कायद्याने. जे काही संस्थानिकाचा काही गैरकारभार आहे, जे काही संस्थानिकाचं नैसर्गिक मुलगा नाही, त्याला काय दत्तक मुलगा घेतलेला असेल, तो जर राजगादीवर बसवला असेल तर दत्तक विधान नामंजूर केलं होतं लॉर्ड डलहौसीनं. परंतु 1858च्या कायद्यानुसार किंवा राणीच्या जाहीरनाम्यानुसार एक आश्वासन दिलं होतं की आता भारतातील कोणतेही संस्थाने हे आम्ही खालसा करणार नाही. ओके, त्यावर आम्ही आमचं बळजबरी आम्ही त्याच्यावर सत्ता थोपवणार नाही, असं 1858च्या जाहीरनाम्यामध्ये किंवा 1858च्या काय म्हणू कायद्यामध्ये असं नमूद केलं होतं. ओके, तर काय नमूद केलं होतं की आम्ही भारतातील कोणतेही संस्थानं काय करणार नाही? खालसा करणार नाही, असे 1858च्या कायद्यामध्ये नमूद होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, शेवटचा क्वेश्चन. 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी रिकामी जागा हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. तर भारताविषयी कारभार करण्यासाठी हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. ते पद होतं व्हॉइसरॉय. भारतमंत्री आहे, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये व्हॉइसरॉय पद भारतमंत्री एक पद होतं, पण याचं उत्तर आहे व्हॉइसरॉय. ओके, भारताविषयी कारभार करण्यासाठी
एक पद निर्माण होतं. पहिलेच एक गव्हर्नर जनरल होतं, पण या गव्हर्नर जनरलच्या जागी कोणतं पद आलं होतं? व्हॉइसरॉय. आणि पहिला व्हॉइसरॉय पाहिला आपण लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंग हा 1858 ते 1861 किंवा 62 या काळामध्ये या काळामध्ये राहिला होता. ओके, तर एक पद निर्माण करण्यात आलं होतं, त्या पदाचं नाव काय आहे? व्हॉइसरॉय. ओके, पहा कल्पतरूचं अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर कृपया फॉलो करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पहा. ओके, यातूनच तुमचा NMSचा रिझल्ट 100% येईल. ओके, खूप खूप धन्यवाद.